कृषी मंत्र्यांनी सरकारचा भिकारी असा उल्लेख केला। शासन शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेतं असं माणिकराव कोकाटे म्हणाले आणि कृषी मंत्र्यांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा वादग्रस्त ठरल्याचं दिसतंय। या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देखील आलेल्या आहेत, आपण पाहूया। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन, म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले। शेतकरी आमचा अन्नदाता आहे, मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी, मगाशी मी भाषणात देखील म्हणालो, चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी होऊ दे, चांगलं पीक येऊ दे, आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो। असं तर मला वाटतं ते मंत्री महोदयांनी बोलू नये, बोलले असतील तर बोलू नये। मग शासनाने उत्तर द्यावं की ते कंगाले भिकारी आहेत का प्रचंड पैसे, शासन तर सांगताय आमच्याकडे भरपूर पैसा आहे, मग खरं कोण खोटं कोण ते त्यांनी आपापसात ठरवावं आणि जनतेला सांगावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।